मुक्या ब्राह्मणास वाचा आली. एक ब्राह्मण मुका असल्या कारणाने श्री समर्थांची सेवा 12 वर्ष करीत राहिला होता. त्याची कामना पाहून श्री प्रभू प्रसन्न झाले आणि आपल्या मुखातील तांबूल त्यास देऊन हा खा आणि आपले काम कर अशी आज्ञा झाली. त्याने विडा खाताच तो धडाधडा बोलू लागला. काय देवी सामर्थ्य हे! एक बाई संक्रांतीचा तिळगुळ महाराजांना देऊन म्हणाली, हा माझा हातचा शेवटचा तिळगुळ घेऊन मला अहेवपणे आपल्या चरणाजवळ न्या. असे म्हणतात समर्थांनी उत्तर दिले, बोडकी झालीस तर पोळ्या भाजण्यास उपयोगी पडशील. बाई आपल्या मनात विरघळली. पुढे थोड्याच दिवसांनी तिचा नवरा वारला. आप्पासाहेब भोसले संस्थान सावंतवाडी हे एक वेळ महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास निघाले. बरोबर त्यांच्या कुटुंबाने येण्याविषयी आग्रह धरला. कुटुंबाच्या पायास काही रोग होऊन 8-10 भोके पडली होती. वैद्याचे उपाय थकले होते. तेव्हा हा तरी उपाय करून पाहावा असे त्यास वाटले. पुढे ती उभयता 10-15 माणसे बरोबर घेऊन अक्कलकोटास आली. चौकशी अंती महाराजास वागदरीच्या डोंगरात आहेत असे समजले. त्या ठिकाणी घोडा वेणा वगैरे काही जाण्यासारखे नव्हते. मग ती उभयता भर 12 वाजता भोजन वगैरे काही न करता तसेच पादचारी महाराजाजवळ गेले व दर्शन घेऊन उभयता हात जोडून उभी राहिली. तेव्हा महाराज म्हणाले, तुला दर्शन देण्याकरिता इतके लांब आम्ही आलो. भोसले यांनी धोतर जोडा, गादी व गिरदे, शाल जोडी, कौपीन वगैरे सामान आणले होते. ते सर्व श्री स्वामी समर्थास अर्पण केले. ते पाहून महाराज म्हणाले, आम्हा संगीत धोतर जोडा कशास आणला? तुझी गादी तुला, आमचे कातडे आम्हाला. या मार्मिक शब्दाचा अर्थ काय असेल तो असो. भोसले यांनी ते दिव्य तेज पाहिले तेव्हा त्यांचे नेत्र अगदी दिपून गेले. त्यांनी कुटुंबाच्या पायाबद्दल श्रीची प्रार्थना केली. तेव्हा महाराज म्हणाले, इकडे ये, तुझ्या पायास किती भोके पडली आहेत ते पाहू. वाईट कर्माचे हे फल आहे वगैरे शिव्या देऊन पायास औषधी उपाय करून दमलास, आता हे घे औषध असे म्हणून समोरच एक कुंपण होती. त्यात कुंदाचे झाड होते. त्याला हात लावून या झाडाचे फळ उगाळून खा आणि हस्तिदंत उगाळून वर लाव अशी आज्ञा झाली. जवळ एक आंब्याची पेटी भरली होती. त्यातील 5 आंबे, 1 नारळ, 5 चिंचोके, 5 खारका असा प्रसाद देऊन तेथून उठून चालते झाले. ते एका निवडुंगाच्या कुपीत जाऊन बसले. भोसले व सर्व सेवेकरी मागून तेथे गेले. भोसले चवरीवारीत उभी राहिले. त्यास अरे उपाशी का मरतोस, जा असे म्हणताच सेवेकरी यांनी सांगितले की तुम्हास आज्ञा झाली, आता तुम्ही जाऊन भोजन वगैरे करावे. मग ते सायंकाळी राजवाड्यात येऊन भोजन वगैरे केले. राणीसाहेबांनी सर्व तयारी ठेवलीच होती. असो, भोसले तेथे 4-8 दिवस राहिले. दुसऱ्या दिवशी महाराज अक्कलकोटास आले. सर्वांस मोठा आनंद झाला. मग भोसले यांनी श्रीचा निरोप घेऊन सावंतवाडीस गेले. याप्रमाणे 4-5 वेळ आप्पासाहेब श्रीच्या दर्शनास अक्कलकोटास आले होते. भोसले यांची परीक्षा. एक वेळ ते अक्कलकोटास आले असता एक दिवस महाराज खास बागेत वडाच्या झाडाखाली होते. सेवेकरीही जवळ होते. इतक्यात एकदम उठून विहिरीजवळ आले आणि त्यांनी विहिरीतून पाणी आणण्यास सांगितले. विहिरीतून तांब्या भरून आणला. त्या दिवशी महाराजांनी सकाळपासून काही खाल्ले नव्हते. मग थोडे काही खावे म्हणून चोळाप्पाकडून श्रीची प्रार्थना करविली. श्रीनी तांब्या फेकून दिला व रागाने शिव्या देऊन पूर्वस्थानी येऊन बसले. चोळाप्पा व आप्पासाहेब ही बरोबर आले. त्या दिवशी आप्पासाहेबांनी असा नियम केला होता की महाराजांनी काही खाल्ल्याशिवाय आपण खायचे नाही. महाराज डोक्यावर पांघरून घेऊन निजले. सुमारे 5 वाजता उठून भोसले याचकडे पाहून रागाने म्हणाले, अरे गाढवा, उगाचच का उपाशी मरतोस, निकल जा बाहेर. तेव्हा त्याने अशी विनंती केली की आपण नैवेद्य घेतल्याशिवाय भोजन करावयाचे नाही असा मी निश्चय केला आहे. हे ऐकताच चोळाप्पास पूर्वतयारी करण्यास सांगितली. मग सभोवती तिल वगैरे लावून नैवेद्य अर्पण केला. नंतर राहिलेला प्रसाद घेऊन भोसले आपल्या बिराडी गेले. असो, त्या खेपेस भोसले 8-15 दिवस राहिले व रोज स्नानाचा आरतीचा थाट पाहून त्यास परम समाधान वाटले आणि निरंतर तिथेच सर्व सोडून राहावे असे त्यास वाटे. असो, भोसले यांनी मनोभावे राहिलेल्या दिवसात श्रीची सेवा केली. एक दिवस त्यांच्या कुटुंबाने चरणसेवा करण्यास आरंभ केला. तो महाराजांनी रागवून तिच्या एक श्रीमुखात भडकावून दिली आणि शिव्या देऊन म्हणाले, काय ग, आम्हाला भेट काय आणली आहेस? ती म्हणाली, महाराज सांगाल ते आणीन. समर्थ काही बोलले नाहीत.
एक ताटभर हरभरे तिच्या पदरात घालून त्या उभय तास जाण्यास आज्ञा दिली. पांडू सोनार. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटाच असता एके ठिकाणी राहत नसून हमेशा जवळपासच्या खेड्यापाड्यातून हिंडत असत. भक्ताचे संरक्षण करावे व नास्तिक जनांना भक्तिमार्गास लावावे हाच फिरण्यामागचा हेतू असे. मैंदर्गी म्हणून एक अक्कलकोटापासून 3 कोसावर गाव आहे. त्या गावी पांडू सोनार या नावाचा एक गृहस्थ असून तो महाराजांचा भक्त होता. कर्जाचे ओझे डोक्यावर असल्याकारणाने कर्जदार त्याला चैन पडू देत नसत. एक श्रीमंत गृहस्थाने काही सोन्याचे दागिने घडविण्यास दिले. त्याने रुपयाचे दागिने करून सोन्याचा वर मुलामा दिला व ते मालकास दिले. तो स्वामीचा भक्त होता खरा, परंतु आजचे मरण उद्या या म्हणीप्रमाणे त्याने विचार केला. काही दिवसांनी ते त्याचे कर्म मालकास उमगले व त्याने मामलेदाराकडे फरियाद केली. तात्यासाहेब मामलेदार यांनी खटल्याची चौकशी करून सोनारावर गुन्हा शाबित केला. दुष्काळाचे दिवस असल्याने होईल तोपर्यंत कैदेची शिक्षा न देता फटक्याची शिक्षा द्यावी अशी त्या काळी हुकूम असल्याने मामलेदाराने पांडूस फटक्याची शिक्षा दिली. पांडूने आलेले संकट जाणून श्री स्वामी समर्थांचा धावा केला व पश्चातापपूर्वक पुन्हा असले कर्म करणार नाही म्हणून पांडूने शपथ घेतली. भक्त काम कल्पतरू स्वामी समर्थ भक्त संकटात पाहून कळवळले. द्रौपदीने धावा केला असता रुक्मिणीने दिलेले पंचपक्वानाने भरलेले ताट झुगारून देऊन ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान यांनी वस्त्रहरणाच्या वेळी धावत जाऊन आपल्या प्रिय भगिनीची लज्जा रक्षण केली, त्याप्रमाणे महाराजांनी आपल्या भक्ताचा सांभाळ केला. ज्या दिवशी शिक्षा अंमलात यायची त्या दिवशी पांडू सोनार याने महाराजाची स्तुती करून फारच अळवले. समर्थांची स्वारी अक्कलकोटास होती. सकाळची स्नानाची वेळ होती. उष्णोदकाचा तांब्या भरून सेवेकरी अंगावर घालणार. तो बंद करून स्नान करावायचे नाही, मेना लवकर लाव म्हणून महाराज म्हणाले. मग काय उशीर. सत्वर स्वराची तयारी होऊन महाराज बाहेरगावी जाण्यास निघाले. अखेर पावतो कोणते गावी जाणार ते सेवेकरीस यास कळत नसे. पूर्व दिशेस जाणे असल्यास प्रथम उत्तर दिशेचा रस्ता धरून पश्चिमेस सोडून मग पूर्वेस जावे अशी महाराजांची विचित्र लीला असे. महाराज निघाले. ते बोरी नदीवर जाऊन स्नान करून पुढे मैंदर्गीच्या मार्गास लागले. मैंदर्गीस पोहोचे पावतो 3 बाजूस गेले. धर्मशाळेत वगैरे दुसरे ठिकाणी न जाता थेट कचेरीत गेले. महाराजांनी आपल्यावर अनुग्रह केला असे समजून मामलेदार यांनी आदर सत्कार करून श्री यांना आपल्या गादीवर बसवून आपण हात जोडून पुढे उभे राहिले. कैदी सोनार समोरच उभा होता. ये रे इकडे असे म्हणून त्यास जवळ बोलून महाराजांनी बसण्यास सांगितले. कैद्यावरील महाराजाची प्रीती पाहून मामलेदारास आश्चर्य वाटले. सरबाराईस मामलेदार लागले. थोडा वेळ गेल्यावर पांडू सोनारास हा सरबाराईस जा बसलास का म्हणून आज्ञा केली. सोनारास तेच पाहिजे होते. आनंदाने धावत जाऊन महाराजांची सर्व व्यवस्था त्याने लावली. दुसरे दिवस पावतो पांडू सोनारास आपणाजवळ ठेवून घेतले. पांडूवरील महाराजाचे प्रेम पाहून मामलेदारने त्या शिक्षा न करता सोडून दिले. मोठ्या हर्षाने सोनाराने आपली साध्यात गोष्ट सेवेकरायास सांगितली. महाराज स्नान करता करता एकदम उठून का आले याचे कारण सेवेकरी यांच्या ध्यानात येऊन सर्वांनी स्वामीचा जय जयकार केला. मैंदर्गी येथील मुसलमान जमादार. याच मैंदर्गी गावी एक मुसलमान जमादार सरकारी नोकर होता. बंदीखान्यातील कैद्यावर देखरेख करण्याचे त्याचकडे काम होते. एके दिवशी सायंकाळी कैदी तुरुंगात घालण्याच्या वेळी एक कैदी जमादाराची नजर चुकून पळून जाण्याकरिता कोटाचे खंदकात लपून बसला. रात्री कैदी मोजताना एक कैदी कमी असल्याचे जमादाराचे लक्षात आले. तेव्हा त्यास फार वाईट वाटून झालेल्या गोष्टीचा काय परिणाम होतो ह्याची काळजी पडली. नोकरी करता करता म्हातारपण आले. आता पेन्शन घेऊन घरी बसायचे दिवस आले असता हा प्रसंग आला म्हणून त्यास पराकाष्ठाने दुःख झाले. जमादार श्री समर्थाचा भक्त होता. श्रीचे स्मरण करून त्याने प्रार्थना केली की पळालेला कैदी सापडून आपल्यावर आलेले दूषण टाळल्यास नोकरीचा राजीनामा देऊन जन्मभर श्री स्वामीची सेवा करेन. रात्री इकडे तिकडे कैद्याबद्दल तपास केला, पत्ता लागला नाही. उजडल्यावर एक स्वार कैद्याच्या तपासात फिरत असता खंदकात लपून बसलेला कैदी त्यास सापडला. स्वाराने त्यास जमादाराचे स्वाधीन केला. जमादारास अत्यानंद होऊन कैद्यास घेऊन तसाच तो मामलेदाराकडे गेला व त्याला त्याचे स्वाधीन करून नोकरीचा राजीनामा पुढे ठेवला.
खंदकात कैदी रात्रभर बसून कसा राहिला याचे मामलेदारास आश्चर्य वाटून कैद्यास विचारपूस करता त्याने सांगितले की रात्रभर आपण पळून जाण्याकरिता खंदकाभोवती फिरलो. खंदकावर चढून जावे तर एक संन्यासी आपणास मारण्यास येईल. तो संन्यासी सकाळ पावतो आपल्या मागे फिरतच होता. सकाळी स्वार येऊन त्याने आपणास पकडले. कैद्याची हकीकत ऐकून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले. जमादाराची खात्री झाली की आपले संकट स्वामी समर्थांनी दूर केले व पूर्वीचे संकेतेप्रमाणे नोकरी सोडून जमादार अक्कलकोटास जाऊन श्री स्वामीचे चरणी लागला. सर्व संघ परित्याग करून जमादार महाराजांच्या सेवेत तत्पर राहिला. पोटाचा कोणताच उद्योग तो करीत नसे. दुपारचे 12 वाजता चोळाप्पा 2 भाकरी असते म्हणून महाराज चोळाप्पास आज्ञा करीत. यापुढे 8 दिवस क्रम चालला. चोळाप्पा लोभी असल्या कारणाने 2 भाकऱ्या देण्याचे त्यास जड वाटू लागले. जमादारास महाराजाजवळ बसण्याची त्याने मनाई केली. जमादार लांब बसून लागला. महाराजांनी ते पाहून एके दिवशी त्यास जवळ बोलविले. आपल्या पायातील जोडा त्याने अंगावर फेकून गावी जाण्यास आज्ञा दिली. प्रसाद शिरसंवाद्य करून मोठ्या आनंदाने जमादार महेंदरगीस गेला. चर्मपादुका घरात ठेवून मोठ्या भक्तीने तो त्यांची पूजा करू लागला. हिंदू साधूचा जोडा आणून पूजा करतो ही गोष्ट जमादाराच्या बायकोपोरास विषम वाटून त्यांनी जमादारास घराबाहेर हाकलून दिले. बाहेर एक पडके घर होते. त्यात जमादार जाऊन राहिला. स्वामी कृपेने त्यास गावातून ऐते भोजन मिळू लागले. श्री स्वामी भक्त म्हणून जमादार पुढे प्रसिद्धीस आला. त्याची कीर्ती ऐकून रोगी व व्याधीग्रस्त लोक त्याच्याकडे येऊ लागले. श्री स्वामीचे चर्मपादुका खालील माती जमादार त्यास देत असे. त्या प्रसादाने रोगी बरे होऊ लागले. तो मोठा सिद्धपुरुष बनला. ब्राह्मणी त्यास वंदन करू लागले. जमादार हमेशा अक्कलकोटास दर्शनास जाई. पुढे त्यास महाराज पीर साहेब या नावाने हाक मारीत. पुढे त्यास द्रव्यही पुष्कळ मिळू लागले. ज्या बायकापोरांनी त्यास घराबाहेर हाकलवून दिले होते त्यांनीच त्यास मोठ्या प्रेमाने व सन्मानाने पादुकासह घरी नेले. जग हे पैशाचे आहे. मिळती शृंगारभूषणे कांता लवे बहुमाने. जमादाराची बायको पुढे पतीची सेवा करू लागली. पुढे जमादाराने देऊळ बांधून त्यात पादुकाची स्थापना करून पूजेस एक ब्राह्मण ठेवला. मोठ्या थाटाने तो श्रीचा उत्सव करू लागला. जमादाराच्या म्हणण्याप्रमाणे सर्व होऊ लागले. त्याचे शिष्यही पुढे बहुत बनले. याप्रमाणे तो श्री स्वामी कृपेने केवळ अवलिया बनला. सदरहू जमादारास समाधिस्थ झाल्यास सुमारे 3 वर्ष झाली.